तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज 4-4:30ला जिमला गेलो होतो. जिमला गेल्यानंतर थोडा वॉर्मअप वगैरे केला शोल्डरसाठी. त्यानंतर रिअल डेलसाठी शोल्डरची एक्सरसाइज केली. त्यानंतर डंबल प्रेस केले फ्रंट शोल्डरसाठी. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता फ्रंट डेल्टा शोल्डरचा ते एकदम दिसत आहे प्रॉपर. त्यानंतर बार्बर प्रेस मारले, 20 किलोचं मारलं शेवटचं सेट मी. हा पण एकदम प्रॉपर पंप बसते याने. त्यानंतर केबल रोल्स मारले. ओव्हरऑल शोल्डर पण यामध्ये कोरून जातो तुमचा. वेट जास्त घ्यायचं यामध्ये आणि शेवटचं सेट एकदम प्रॉपर व्यवस्थित शांततेने मारायचा. चेस्ट अप करायची, कंबर टाईट ठेवायची. यानंतर याला फ्लाईंग शोल्डरसाठी एक्सरसाइज म्हणतो वाटतं बहुत, मला एक्झॅक्ट माहीत नाही. ही पण छान एक्सरसाइज आहे. ही हप्त्यातून एखाद्या दिवस मारतो फक्त, मी जास्त काही मारत नाही एक्सरसाइज ही. त्यानंतर शोल्डरसाठी डंबल कर मारले. यामध्ये मी चेस्ट थोडी पुढे झोकलेली आहे, बघू शकतो तुम्ही, आणि एकदम प्रॉपरवरती उचलतो आहे. ही बॅकची एक साईज आपली. यानंतर फ्रंट साईज बघा शोल्डरची. यामध्ये अगोदरचा फोटो टाकायचा राहिला होता, टाकून देतो नंतर मी. आणि ओके, हे एक्सरसाइज केल्यानंतरचा फोटो काढला तुम्ही. यामध्ये शोल्डर बघू शकतो पंप झालेला आहे. फोटो एवढा व्यवस्थित झाला नाही. हे मागचा फोटो, यामध्ये शोल्डर वगैरे काहीच नाही. आणि यामध्ये बघा तुम्ही प्रॉपर शोल्डर दिसतंय तुम्हाला, फ्रंट, रिअर आणि मिडल डेल्ट. नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या एक्सरसाइज बघितलं आहे. आता शोल्डरचे काही एक्सरसाइज मला माहीत पण नाही बरोबर, म्हणजे त्यांची नावं माहीत नाही. करायचे ते कसे ते मला माहिती आहे. सांभाळून घ्या नाव वगैरे, आपण थोडं तुम्हाला नाव वगैरे सांगत आहे. आणि मला असं वाटतं मी एक हे चालू करावं, ते एक सिरीज की ज्यामध्ये ज्या बॉडी पार्ट असू द्या किंवा मग काही कन्सेप्ट असेल, बॉडी रिकम्पोजिशन यासारख्या, किंवा मसल हायपरट्रॉफी, मसल गेन कशी करायची, प्रोटीन सिंथेसिस काय असावं, कॅलरी डेफिसिट कशा घ्यायच्या, काय घ्यायच्या, मसल लीन मास आणण्यासाठी, ह्या ज्या काही कन्सेप्ट आपण हळूहळू चालू करून देऊ. आणि प्रॉपर व्हिडिओ अजून काही बनवू शकत नाही सध्या, तर अजून आपलं मला एवढं जास्त काही माहिती नाही. जसे जसे बनवू जशी जशी बनतील तशीच तुम्हाला सांगत जाईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. ओके, थँक्यू, बाय.